पुढेच आहे ना राम सेतू सुरू होतो आणि त्यापुढे आहे श्रीलंका, अगदी काही किलोमीटर अंतरावर. आणि नूतनला शंख मिळाला इथे, केवढा मोठा आहे, फुल शंख आहे. काय विलक्षण नजारा आहे बघा. पुलंच्या भाषेत म्हणायचं ना तर निळाई अवतरली. जवळच इथे बिभीषण मंदिर आहे, चला पाहूया. ओके, इट वॉज अ नाईस डे. मदुराई सोडायची वेळ आली आणि आम्ही दोघेही रेडी आहे. बाईक पण रेडी आपली, बॅग्स लोडिंग करून झाल्यात. आता नेक्स्ट मुक्काम आपला आहे रामेश्वरम. वेलकम टू अनदर व्लॉग. रामेश्वरम आहे मदुराईवरून 173 किलोमीटर, ऑलमोस्ट 3 तासाची जर्नी आहे. चलो. गणपती बाप्पा मोरया. इट वॉज अ नाईस डे यार, छान होतं. मदुराईला फार वेळ नाही काढता आला आपल्याला, पण छान सिटी आहे. नेक्स्ट टाइम आलो तर नक्कीच जास्त वेळ इथे काढायला आवडेल. मेन रोडपासून जवळच आहे आपलं हॉटेल. मदुराईचा ब्लॉग तुम्ही आधीचा पाहिला नसेल तर जरूर पहा मित्रांनो. आणि आता चालू आहे आणखीन एका ऐतिहासिक पौराणिक ठिकाणी, ते म्हणजे रामेश्वरम. रामेश्वरमचा बोर्ड दिसतोय. हायवेला लागलोय आपण. रोड्स बघा यार, सुपर. आणि दोन्ही बाजूला नारळाची झाडच झाडं सुरू झाली. रामेश्वरमचा लेफ्ट आला आपला, 50 किलोमीटर आतमध्ये आहे आणि सरळ जातो कन्याकुमारीला. आपल्याला जायचंच आहे पण नंतर. ओके, रामेश्वरम राहिले 49 आणि त्याच्या पुढे धनुष्यकोडीपर्यंत आपल्याला जायचं जे आहे 68 किलोमीटर्स. आणि पंबन बीच सुद्धा राहिलाय फक्त 24 किलोमीटर. आणि आज लकीली वेदर किती क्लिअर आहे बघा, ब्लू स्काय क्लिअरली दिसतंय. त्यामुळे पंबन ब्रिजला आणि पुढे धनुष्यकोडीला पण सुंदर व्ह्यूज मिळणार आहेत आपल्याला. आणि व्ह्यूज बघा, दोन्ही बाजूला पाणी दिसतंय. जसं पंबनच्या जवळ चाललोय ना, पाण्याच्या एकदम जवळ चाललोय. दोन्ही बाजूला पाणी असणार आहे आणि मध्ये पंबन ब्रिज. आणि बंगालचा उपसागर दिसतोय बघा, व्हाईट सँड, ब्ल्यू वॉटर. पॉंडिचेरी नंतर आज पुन्हा एकदा इतक्या दिवसानंतर आपण ईस्ट कोस्टला लागलोय. फायनली पंबन ब्रिज आलाय. दोन्ही बाजूला निळं शार्प पाणी, बंगालचा उपसागर, वर निळं आकाश. फील आहे ना हा, शब्दात नाही सांगू शकत. पंबन ब्रिज वरून बाईक चालवताना एवढं भारी वाटतंय ना, ड्रीम कम ट्रू. काय विलक्षण नजारा आहे बघा. पुलंच्या भाषेत म्हणायचं ना तर निळाई अवतरली. आज खरंच खूप खूप लकी आहे की एवढं सुंदर वेदर पाहायला. पाण्याचा तळ दिसतोय बघा. आणि आय होप तुम्ही सुद्धा एन्जॉय करत असाल. ही निळाई डोळ्यात साठवतच आम्ही पुढे निघालो रामेश्वरकडे. पंबन पासून रामेश्वरम राहिले फक्त 10 किलोमीटर. पण रामेश्वरम वरून हॉटेलमध्ये चेक इन करून आम्हाला लगेचच धनुष्यकोडीला पोहोचायचंय. कारण धनुष्यकोडीला एंट्री ही संध्याकाळी 5 वाजता बंद होते. दोन्ही बाजूला लाटांचा वाढतात, भरतीची वेळ असते, त्यामुळे लवकरात लवकर पोहोचायला पाहिजे. रामेश्वरमला पोहोचलोय. हे आपलं हॉटेल पंचवरण, जे आधीच मी ऑनलाईन बुक केलं होतं. पटापट बॅगा टाकल्या आणि तसंच आम्ही निघालो धनुष्यकोडीला जायला. हॉटेलचा व्ह्यू आणि बाकी सगळं तुम्हाला आल्यावर दाखवेन. चलो, आता आधी बंद व्हायच्या आत धनुष्यकोडी गाठायचंय. रामेश्वरम ते धनुष्यकोडी 20 किलोमीटरचा रस्ता आहे. इथून डावीकडे हा जो रस्ता जातो ना, हा बिभीषण मंदिराकडे जातो. या इथे दिसतोय बघा. येताना आपण ते कव्हर करू. हा 20 मिनिटाचा रस्ता म्हणजे ना माझ्यासारख्या प्रत्येक बायकरचं ड्रीम आहे. दोन्ही बाजूला असलेलं पाणी आणि मध्ये चिंचोळा पट्टा. मॅप मध्ये बघा, एक्झॅक्ट या लोकेशनला सध्या आपली बाईक राईड सुरू आहे. दोन्ही बाजूला आता सफेद वाळू दिसायला लागली आणि वारा एवढा जबरदस्त आहे ना, अक्षरशः रोडवर वाळू आली. धनुष्यकोडी राहिली फक्त 8 किलोमीटर आणि हा समोर लाईट हाऊस दिसतोय बघा.
पोहोचलोय. चला बाईक पार्क करूया आणि एक्सप्लोर करूया. हाय लास्ट आणि क्राऊड बघा. अमेझिंग एक्सपिरियन्स. हे ना इथे येऊनच अनुभवायला हवं. चला एक्सप्लोर करूया आपण. फायनली द लास्ट पॉइंट ऑफ धनुष्यकोडीला आम्ही पोहोचलो आहे. पुढेच आहे ना राम सेतू सुरू होतो आणि त्यापुढे आहे श्रीलंका, अगदी काही किलोमीटर अंतरावर. एक स्वप्न पाहिलेलं आम्ही आणि ते पूर्ण केलं. मुंबई टू तमिळनाडू आपली बाईक राईड सुरू आहे आणि त्यातला हा एक महत्त्वाचा पाडाव होता की रामेश्वरम धनुष्यकोडी कंप्लीट करायची, जी आज केली. सो ड्रीम कम्स ट्रू. मित्रांनो, मॅपवर बघा एक्झॅक्ट लोकेशन. या इथे आम्ही आहे. इथून श्रीलंका फक्त 27 किलोमीटर अंतरावर आहे. वाईल्ड जेवढा भारी येत नाही इकडे. अमेझिंग. तो ओरिजिनल वो ठीक है ये ना ओरिजिनल नेचुरल का. आणि नूतनला शंख मिळाला इथे. केवढा मोठा आहे. फुल शंख आहे, तुटलेला सुद्धा नाहीये. पण आता प्रॉब्लेम असा आहे, आणि छोटा सुद्धा मिळालाय. छोटा पण एक शंख मिळालाय. पूर्ण तो छोटाच नेऊया आपण, कारण एवढा मोठा शंख ठेवायचा कुठे बॅगेत. जागा सगळी पॅक आहे. खूप सुंदर आहे. ओके. बघा सराउंडिंग बघा यार, किती मस्त वाटलं. आणि मोर दिसले आम्हाला साईडला यार. दाखवतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. मोर ना ऍक्च्युली लँडर होते ते. लँडर होते. पण अमेझिंग यार, भरभरून दिलं या तमिळनाडूच्या ट्रिपने. खूप आणि सुंदर. स्पेशली आज खूप रामेश्वरम. सुपर्ब. चला, कारण अजून दर्शन घ्यायचंय. मंदिरात तर आपण गेलोच नाहीये रामेश्वराच्या. जवळच इथे बिभीषण मंदिर आहे. चला पाहूया. या मंदिराचं नाव आहे कोथंडर रामार टेम्पल. म्हणजे रावणाला पराभूत केल्यानंतर बिभीषणाचा राज्याभिषेक, पट्टाभिषेक झाल्यानंतर तो इथे. बिभीषण मंदिरातून निघालोय आणि आता रामेश्वरमला जायचंय. पण हा धनुष्यकोडीचा ब्लॉग इथेच संपवतोय मित्रांनो. भेटूया आता रामेश्वर मंदिर आणि रामेश्वर परिसर एक्सप्लोर करताना नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत मस्त फिरा, मनसोक्त जगा आणि ब्लॉग आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.